कोवाड महाविद्यालयाच्या NSS विभागामार्फत पारगड किल्ल्यावर जंगल सफारी. 62 विद्यार्थ्यांचा घनदाट जंगलातून 10 किलोमीटरचा प्रवास. वनसंपदा, वन्य प्राणी आणि शिवरायांच्या गनिमी काव्यातील जंगलाचे महत्त्व घेतले जाणून. कोवाड येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या NSS विभागामार्फत पारगड येथे जंगल सफारी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाविद्यालयाचे 65 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना जंगलाची माहिती व्हावी, तसेच ऐतिहासिक लढाई आणि छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्यात जंगलांचं असलेलं महत्त्व स्पष्ट व्हावं, यासाठी प्राचार्य MS पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या ट्रेकिंगचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी नामखोल ते पारगड असा 10 किलोमीटरचा प्रवास अतिशय घनदाट जंगलातून पायी पूर्ण केला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वन्यप्राणी, पशुपक्षी आणि वनस्पतींचं निरीक्षण केलं. याशिवाय वृक्षतोडीमुळे पर्यावरण संतुलन कसं बिघडत आहे, त्याचे परिणाम मानव आणि वन्य प्राण्यांवर कसे होत आहेत, याची प्रचिती विद्यार्थ्यांना आली. या प्रसंगी NSS विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना जैवविविधता, वन्य प्राण्यांच्या पाऊलखुणा, विष्ठेवरून प्राण्यांची ओळख पटवणे तसेच पाणवठ्यांची माहिती दिली. सुमारे 4 तासांच्या प्रवासानंतर विद्यार्थी जय शिवाजी, जय संभाजी, जय जिजाऊ अशा जयघोषात पारगड किल्ल्यावर पोहोचले. पारगडावर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची आणि सभोवतालच्या परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत सहभागी झालेले ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार गावडे यांनी पारगड किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व विविध संदर्भासह विद्यार्थ्यांना सांगितलं. मोहिमेत डॉक्टर VK दळवी, डॉक्टर मोहन घोळसे, प्राध्यापक संदीप पाटील, प्राध्यापक संदीप मुंगारे, प्राध्यापक महादेव गावडे आणि प्राध्यापक चेतन कनसे सहभागी झाले होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.